श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जुहाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीर्णाय ऋषीणां प्रवराय च काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदां भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। पुण्डलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नमः पार्वतीपते हर हर महादेव। सर्वामुखी जगदम्बे उदयोस्तु राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण हरे जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम।
संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी शरणा शरणागत दीना शरणी शरणागत दीना शरणी करुणा दृष्टि हरि राजा राम करुणा दृष्टि हरि राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम वंदन तुझा ईशा गणेशा वंदन तुझा ईशा गणेशा वंदन तुझा ईशा गणेशा विघ्न हरेशा परम परेशा विघ्न हरेशा परम परेशा जय जय विघ्नेशा दयाळा जय जय विघ्नेशा दयाळा वंदन तुझा ईशा गणेशा वंदन तुझा ईशा गणेशा दास तुझा नमितो तव पदी दास तुझा नमितो तव पदी दास तुझा नमितो तव पदी देई शुभाशिषा गणेशा देई शुभाशिषा गणेशा वंदन तुझा ईशा गणेशा वंदन तुझा ईशा गणेशा वंदन तुझा ईशा ये दत्तात्रया माझा कीर्तना ठाया ये दत्तात्रया ये दत्तात्रया दत्तात्रया माझा कीर्तना दत्तात्रया गावे तुझे कीर्ती
ऐसे इच्छी माझे मन ऐसे इच्छी माझे मन निरंजन माझ्या कीर्तनाच्या ठाया माझ्या कीर्तनाच्या ठाया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज की जय निरंजन रघुनाथ स्वामी महाराज की जय 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 रघुवीर मंगलमूर्ती मोरया नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. मना सर्व ही संग सोडून द्यावा, मना सर्व ही संग सोडून द्यावा, मना सर्व ही संग सोडून द्यावा, मना सर्व ही संग सोडून द्यावा. अति आदरे सज्जनांचा धरावा, अति आदरे
जयाचे निसंगे महादुःख भंगे जयाचे निसंगे जयाचे निसंगे महादुःख भंगे जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने जनी साधने सन मार्ग लाभे जनी साधने सन मार्ग लाभे मना सर्वही संग सोडून द्यावा मना सर्वही चक्राब्जत्रिशिखान् गुणेक्षच धनुर्निलोत्पलं सद्गदां प्रियं ग्रान्विदबीजपूररतनां कुम्भं करैर्बिभ्रतां श्लिष्टं वामगया स्वपद्मकरया श्रीसिद्धलक्ष्म्या विभो जायेन्नागमुखं त्रिनेत्रममलं श्रीवल्लभेशं हृदि भरतकुलकलिगे भावर्षानन्दपर्णता सारे जगदखिलमोहनकले जय जय रंगादिदेवते देवी जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती मंगलमूर्ती ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय मंगलमूर्ती मोरया कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलच्या या 5व्या सत्रासाठी हे जे आजचं कीर्तन सेवा आयोजित केलेली त्या कीर्तन सेवेसाठी पूर्वरंगासाठी जे पद निवडलेलं आहे जो श्लोक घेतलेला आहे तो राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराजांचा घेतलेला आहे. समर्थांचे 3 ग्रंथ आपल्याला प्रसिद्ध आहेत ते माहिती आहेत. श्रीमद दासबोध, आत्माराम आणि मनोबोध. मनाला केलेला बोध असा तो मनोबोध. त्यामधील 203 क्रमांकाचा श्लोक आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. समर्थ काय म्हणाले? मना सर्वही संग सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने वीण सन्मार्ग लाभे. समर्थ काय म्हणाले? बा मना, तुला जर भगवंताची कृपा प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर काय करशील? सगळ्या प्रकारच्या संघांचा पहिल्यांदा त्याग कर आणि मग पुढे काय करशील तर सज्जनांच्या संतांच्या संगतीला अतिशय आदराने प्रयत्नपूर्वक जाऊन बस. त्याने काय साध्य होईल तर तुझ्या सर्व प्रकारच्या दुःखांचा, पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही दुःखांचा नाश होईल आणि काहीही साधना केल्याशिवाय तुला सन्मार्गाची प्राप्ती होईल. म्हणून काय कर? मना सर्वही संग सोडून द्यावा अति आदरे सज्जनांचा धरावा. प्रत्येक जीवाला एक प्रवास करायचा आहे. तो सगळ्यांना सारखाच आहे. कुणाला मला वेगळा, ह्यांना वेगळा, ह्यांना वेगळा असा नाही आहे. प्रवास काय करायचा आहे की जन्माला आल्यानंतर त्या जीवाला शिवापर्यंत जाऊन पोचायचं आहे, आत्मतत्वापर्यंत जाऊन पोचायचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यांदा म्हणाले काय करायला हवं? सगळ्यात पहिल्यांदा ते मन भगवंताच्या चरणी व्हायला हवं. पण ते मन हे विषयाना वाहिलेलं आहे आणि त्यामुळे कलुषित आहे, बाधित आहे. ज्याप्रमाणे एखादं रासायनिक प्रक्रिया किंवा अगदी सोपं उदाहरण बघायचं झालं तर सोन्याच्या खाणीतून सोनं काढलं की तसंच्या तसं नेतात का हो दागिने बनवायला.
त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात आणि मग ते लकाकतं सोनं, त्याच्यापासून दागिने तयार केले जातात. तद्वत हे मन भगवंताला अर्पण करायचे म्हटल्यानंतर त्यातले दोष हे बाजूला व्हायला हवेत, कारण भगवंताला द्यायचे म्हटल्यानंतर चांगलंच हवं. पण मग विषय दूर कसे करायचे, कारण विषयांचा नुसता विचार जरी आला, ध्यान जरी विषयांचं घडलं तरी काय होतं. भगवान गोपालकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये याविषयी सांगून ठेवलं. काय म्हणाले भगवंत, ध्यायतो विषयंबुसां संगस्तेषुपजायते संगात संजायते कामात कामात क्रोधोभिजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. गोपालकृष्ण महाराज की जय. नुसत्या विषयाच्या ध्यानाने ही अवस्था होते. काय झालं, सिद्धांत हा कळण्यासाठी दृष्टांत सांगितला की आपल्याला पटकन कळतं. काय झालं, एका गावामध्ये बाजाराचा दिवस आणि नेमका तो द्वादशीच्या दिवशी बाजार, आणि ह्या महाशयांचा काल एकादशीचा अगदी कडकडीत उपास, अगदी ज्येष्ठातली निर्जळी एकादशी हो, काल काहीही खाल्लेलं नाही. आणि सकाळी म्हणाले बाजारामध्ये जावं, सुंदर अशी भाज्या ताज्या ताज्या, उत्तम फराळाचे जिन्नस आणावेत, काहीतरी मिठावी आणावी आणि घरी येऊन पारणं करायला बसावं. म्हणून हे महाशय बाजारामध्ये गेले आणि बाजाराच्या मुख्य चौकामध्ये सुंदर अशा त्या हलवायाच्या दुकानासमोर येऊन थांबले. आणि तो हलवाई नुकताच जिलबीचा ताजा ताजा घाणा काढायला बसलेला होता आणि त्या ताज्या ताज्या गरम गरम जिलब्या बघितल्या आणि ह्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. म्हणाले आज द्वादशीला भगवंताच्या नैवेद्याला जिलब्याच घेऊन जाऊया. म्हणून त्यांनी त्या हलवायाला सांगितलं. म्हणाले 1 किलो आमच्यासाठी बांधून द्या. ठीक आहे म्हणाले, देतो. त्या हलवयानी पुडी केली, यांच्या हातामध्ये दिली. किती झाले म्हणाले, 150 रुपये झाले म्हणाले, जास्त नाही. त्यांनी खिशामधून पैसे काढले, द्यायला लागला. पण खिशामध्ये नोट होती कितीची, फक्त 50 रुपयाची. त्यावेळेला गुगल पेचा जमाना नव्हता, त्या काळातला हा दृष्टांत आहे. म्हणाले माझं घर ह्या पुढच्याच गल्लीमध्ये आहे. म्हणाले अर्ध्या तासामध्ये मी परत येतो आणि उरलेले 100 रुपये तुम्हाला देतो. तो हलवाई सांगायला लागला. म्हणाले ठीक आहे, मग अर्ध्या तासाने या आणि जिलब्या घेऊन जा. दोघांचंही एकमेकांना पटेना. ध्यायतो विषयंबुसां संगस्तेषुपजायते. विषयांचं ध्यान किती घातक आहे हो. याच्या मनामध्ये वासना आली, काय आज जिलबी खावी, पण खिशामध्ये पैसे नाहीत. आणि हा व्यापारी मला देत नाही, हा हलवाई मला देत नाही, मी कोण सामान्य आहे का हो, ह्या गावातील प्रतिष्ठित नागरिक मी. आणि दोघांमध्ये त्या बोलण्याचं बाचाबाचीमध्ये रूपांतर झालं. हळूहळू वाद वाढला. तो हलवाई आपला ठेला घेऊन रस्त्यावर आला. क्रोधात भवती सम्मोहात, क्रोध उत्पन्न झाला ह्या माणसाला. म्हणाले मी म्हणजे कोण आणि हा मला सांगतो. दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. अगदी रस्त्यावरती लोळवण्यापर्यंत मजल गेली. क्रोधात भवती सम्मोहात सम्मोहात स्मृतिविभ्रमः. क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो. आपण काय करतो हे कळत नाही. आणि शेवटी परिणती काय झाली, पोलीस आले आणि दोघांनाही घेऊन गेले. जो गृहस्थ स्वप्न बघत होता की घरी जाईन आणि त्या जिलब्यांचा आस्वाद घेईन, त्याची आजची रात्र ही काळ कोठडीमध्ये पोलिसांच्या सोबत गेली. कारण काय, तर फक्त विषयांचं ध्यान केल्यामुळे. म्हणून श्रोते हो, विषय सर्वतः त्यागा. नारद महर्षींनी सूत्र लिहिलं, भगवंताला प्राप्त करायचं तर काय करा, तत्तो विषय त्यागात संग त्यागात च. आधी विषय त्याग करा. पण विषय कशामुळे निर्माण होतात, मना सर्व ही संग सोडून द्यावा. सर्व प्रकारच्या संघांचा त्याग कर, म्हणजे विषयांचा त्याग कर असं आपल्याला वाटेल का नाही. म्हणाले एवढे विषय हे परमार्थामध्ये अडथळा आणणारे आहेत का नाही, मग विषयांचा त्याग करा. ठीक आहे म्हणाले, विषयांचा त्याग करा. पण काही विषय असे आहेत की जे आपल्याला आवश्यक आहेत हो. विषयाचे 2 प्रकार आहेत, अंतरंग विषय आणि बहिरंग विषय. बहिरंग विषय म्हणजे बायका, मुलं, आई वडील, नातेवाईक, हे बहिरंग विषय. हे परमार्थातील सुद्धा अडथळाच आहे हो.
पण जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळ करायलाच हवा. कारण भगवंतांनी असं कधीही सांगितले नाही की आई वडिलांना बायका पोरांना वाऱ्यावर सोडा आणि मला भजा, असं एकही पुराण आपलं सांगत नाही. पण मग बहिरंग विषयांचा त्याग करता येत नाही, मग अंतरंग विषयांचा त्याग आपल्याकडून करायला हवा. काम क्रोधादी षड विकार, शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय. विषय कशामुळे तयार होतात? तर इंद्रियांमुळे. जे इंद्रिय नसतील त्या विषय नाही. आणि म्हणून विषय त्यागात संग त्यागातच असं देवर्षी म्हणाले. नुसता विषय नाही तर त्या संगांपासून जो विषय निर्माण होतो, आसक्तीमुळे विषय निर्माण होतो, तो संग टाळा. मना सर्वही संग सोडून द्यावा. ठीक आहे म्हणाले, तो संग सोडायचा तर काय करायचं? पुढचं उत्तर समर्थांनी लगेच दिलं. पण त्यांना माहिती होतं आपल्यासारखे कोणतरी येणार आणि पुढचा प्रश्न विचारणार. म्हणून काय उत्तर दिलं? अति आदरे सज्जनांचा धरावा. कारण सज्जनांच्या संगतीचं महात्म्य हे आपल्या पुराणी वेदांनी आणि संतांनी सुद्धा वर्णन केलं. काय होतं संतांचा अधिकार काय आहे? खल्ला येते हो खल्ला येते साधुत्व साधू संगे हो खल्ला येते. खल्ला येते साधुत्व साधू संगे साधू संगे. खल्ला येते साधुत्व साधू संगे. खल्ला येते दुष्ट संगे साधुत्वतेन भंगे. दुष्ट संगे साधुत्वतेन भंगे. खल्ला येते दुष्ट संगे साधुत्वतेन भंगे. पुष्प संगे पुष्पसंगे 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 माती समास लागे. पुष्पसंगे माती समास लागे. वास मातीचा पुष्पतेन घे. खल्ला येते हो खल्ला येते हो खल्ला येते. साधूच्या संगतीमध्ये त्या खलाचं खलत्व दूर करण्याचं सामर्थ्य साधूंमध्ये आहे. ज्याप्रमाणे सुगंधित पुष्पाचा वास मातीला लागत नाही, पण पुष्पाचा वास मातीला लागतो, मातीचा वास लागत नाही, तद्वद साधूमध्ये असा अधिकार आहे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. असा अधिकार साधूंच्या संगतीमध्ये. म्हणून अति आदरे सज्जनांचा धरावा. कारण सज्जनांच्या संगतीचा अधिकार काय आहे हो? माऊलींनी सुद्धा वर्णन केलं. जो खांडावया घाव घाली, जो खांडावया घाव घाली, किंवा जेणे लावणी केली, किंवा जेणे लावणी केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा.
व्यक्तीने वा वा वृक्षाची लावणी केली त्यालाच फक्त तो सावली देतो का हो वृक्ष? जो उलट त्याला तोडायला गेला, त्याला त्रास द्यायला गेला, त्याला सुद्धा तो तशीच समान सावली देतो असे संत आहेत. म्हणून संतांचा संगतीत जरा अति आदरे सज्जनांचा धरावा. म्हणून संतांच्या संगतीत जावं, कारण संतांचा स्वभाव असाच आहे हो. म्हणून सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश तेन देती. पर्यायी काव्या त्या गोष्टी, तेची उपदेश होती, तेने कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. गजानन महाराजांच्या चरित्रामधला दृष्टांत आहे की ज्या गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये पुढे त्यांचा जो भक्त झाला तो खंडू पाटील पूर्वाश्रमीच्या काळामध्ये महाराजांचा पहिला विरोधक होता. आणि एके दिवशी महाराज बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी तो ऊस घेऊन आला, ऊसाची मोळी घेऊन आला आणि महाराजांना विचारतोय, काय गण्या खायचा आहे का ऊस? महाराजांना अदबा बोलतोय, हो खाईन की. महाराजांनी पण उत्तर दिलं आणि यांनी ऊस हातामध्ये घेतला आणि महाराजांना मारायला सुरुवात केली. किती मारलं हो, किती मारलं. महाराजांच्या पाठीवरती वळ उठले. एवढंच नव्हे, ते वळ फुटून रक्त व्हायला लागलं तरी सुद्धा हात दमला, पण महाराज हो का चूक महाराजांनी केलं नाही. हा दमलेला महाराजांनी बघितलं आणि महाराजांनी त्याच उसाचा रस काढून त्या खंडू पाटलाला पाजला. म्हणून संत असेच आहेत की ज्यांना त्यांनी दुःख दिलं त्यांचाही उद्धार करतातच, पण ज्यांनी संतांची मनापासून सेवा केली त्यांचा उद्धार करणार नाहीत का हो? जयाचे निसंगे महादुःख भंगे. महादुःख कसलं? जन्म मरणाचं महादुःख आहे. जर महादुःख भंगत असेल तर पारमार्थिक प्रापंचिक छोटी छोटी दुःख नाही का हो दूर करणार? एकतर सद्गुरू संत ती दुःख नाहीशी करतात किंवा ती दुःख दूर करण्याचं सामर्थ्य प्रदान करतात. जनी साधने विण सन्मार्ग लावे. आणि साधनेशिवाय संतांची कृपा झाली तर आपल्याला भगवंताची कृपा सहज प्राप्त होते. फक्त आणि फक्त सज्जनांच्या संतांच्या संगतीचा हा परिणाम आहे. उत्तरंगामध्ये कथाभाग बघूया की अशी संतांच्या काही अल्पकाळ घडलेल्या सेवेमुळे, संतांच्या सदश्रवणामुळे प्रापंचिक विषयांपाशी जी आवड होती ती कशी बाजूला झाली, भगवंताच्या विषयी कशी आवड निर्माण झाली आणि परिणामतः भगवंतानी त्या भक्तासाठी त्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कसं दर्शन दिलं. चरित्रभाग बघूया. मूळ पद्यामध्ये समर्थ महाराज, समर्थ रामदास स्वामी आपल्याला हेच सांगतात की जर का तुमचा उद्धार साधायचा असेल तर एकच करा, संतांच्या चरणांच्या जाऊन बसा आणि त्यांची सेवा करा. एवढंच आपल्याला समर्थ सांगतात. मना सर्वही संग सोडोनि द्यावा, मना सर्वही संग सोडोनि द्यावा. अति आदरे सज्जनाचा धरावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, मना सर्वही संग सोडो द्यावा, मना सर्वही संग, मना सर्वही संग, मना सर्वही संग सोडो द्यावा. कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलवरती आपण आपल्याला हवे तेव्हा हव्या तिथे एका क्लिकवरती कीर्तन बघू शकतोय. हा 5वं सत्र आहे. पण प्रत्येक धर्मकार्य म्हटलं की त्याला जगन्नाथाचा रथ आहे, त्याला
आपल्या सगळ्यांची मदत लागणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी आपल्याला होईल त्याप्रमाणे अर्थसहाय्य उदार हाताने या कीर्तन विश्वाला करावं आणि असा जगन्नाथाचा रथ पुढे नेऊन उत्तर सगळ्यांना आपल्या घर बसल्या कीर्तन श्रवणाचा आनंद कसा घेता येईल याच्यासाठी सगळ्यांनी सहाय्य करावं. आख्यानाकडे वळायच्या आधी भगवंताचं नाम घेऊया. प्रत्येकाने आपापल्या बसलेल्या ठिकाणून आपापल्या घरातून मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निरंजन रघुनाथ स्वामी महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. पूर्वरंगामध्ये बघितल्याप्रमाणे कुणाचा हा प्रवास झाला, कसा प्रवास झाला हो. समर्थांनी दासबोधामध्ये ज्या 4 अवस्था साधकाच्या वर्णन केलेल्या आहेत त्या अगदी तंतोतंत यांच्या चरित्राला लागू पडाव्यात असा प्रवास झालेला आहे. पहिल्यान बद्धता, मग मुमुक्षत्व, मग ते मुमुक्षत्व तीव्र होऊन साधक अवस्था आणि शेवटी 4थी सिद्धावस्था प्राप्त झाली. अशा या संताचं चरित्र आपल्याला बघायचं आहे. कुठे जायचं आहे आपल्याला, कोणता प्रांत होता की ज्या प्रांतामध्ये ह्या सत्पुरुषांचा जन्म झाला. भाग्यनगरी कळंब ग्रामी. भाग्यनगरी कळंब ग्रामी. भाग्यनगरी कळंब ग्रामी. जलमजयांचा झाला झाला. जलमजयांचा झाला झाला. भाव भक्तीने जयांनी श्री. भाव भक्तीने जयांनी श्री. भाव भक्तीने जयांनी श्री. दत्त प्रभू वश केला केला. दत्त प्रभू वश केला. भाग्यनगर प्रांतामध्ये आपल्याला ह्या प्रांताचं नाव कधी ऐकलेलं वाटतंय का हो श्रोते हो. काय सांगावं, त्या प्रांताचं भाग्य लयाला गेलं आणि त्याचं नावही गेलं हो. आताचं नाव त्याचं हैदराबाद. या पूर्वीच्या हैदराबाद प्रांतातील आणि आत्ताच्या मराठवाड्यातील असा सुंदर परिसर आहे की ज्या यमुनांचल पर्वतरांगा, बालाघाटाचा तो प्रदेश आणि त्या प्रदेशामध्ये मांजरा नदीच्या किनाऱ्यावरती एक लहानसं गाव वसलेलं आहे. कळंब नावाचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये श्रीधरपंत कुलकर्णी, मुळामध्ये आडनाव त्यांचं श्रोत्रिय आहे पण कुलकर्णी पण गावाचं वतन त्यांच्याकडे असल्या कारणाने कुलकर्णी हे नाव त्यांना मिळालेलं आहे, उपाधी मिळालेली आहे. आणि आपली पत्नी लक्ष्मीबाईंसह गावामध्ये निवास करून आहेत. उत्तम प्रपंच चाललेला आहे. घरामध्ये जवळच असलेल्या माहूरगडच्या श्री दत्त महाराजांची उपासना परंपरेने आलेली आहे आणि संसार आनंदामध्ये चाललेला आहे. आणि ह्या या श्रीधरपंतांच्या घरामध्ये त्यांच्या संसार वेलीवरती एका सुंदरशा फूल उमललेला आहे. त्यांना सुपुत्र झालेला आहे आणि आपली दत्त परंपरा लक्षात घेऊन त्या पुत्राचं नाव सुद्धा त्याने ठेवलं अवधूत. कधी जन्म झाला तर कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षातल्या अष्टमी तिथीला शके 1704 इसवी सन 1782 यांचा जन्म झालेला आहे.
इसवी सन मधून 78 वजा केले आणि शकामध्ये 78 मिळवले की शकामध्ये मिळवले की इसवी सन येतं आणि इसवी सनामधून वजा केले की शक येतं. आणि हा अवधूत पंतांचा जन्म झाला आणि हळूहळू अवधूत पंत लहानाचे मोठे होत आहेत. घरामध्ये संस्कार उत्तम आहेत, पण दैव गती फिरली. शेवटी सगळे दिवस सारखे राहत नाहीत ना हो. आणि कुलकर्णी पण गेलं आणि दारिद्र्य आलं की ज्या घरामध्ये श्रीमंती बघितलेली त्याच घरामध्ये दारिद्र्याचे दुर्दैवाचे दशावतार बघण्याची परिस्थिती ह्या श्रीधर पंतांना आली. लहानगा अवधूत आता मोठा होतोय, मौंजीबंधन झालं, त्याचं शिक्षणही झालं आणि आता ह्याच्यावरती जबाबदारी आली आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाची. आणि म्हणून जवळच्या प्रांतामध्ये जे काम मिळेल ते काम करावं उदरनिर्वाहासाठी आणि आर्थिक जमवाजमव करावी. आणि म्हणून यांनी एका यवनाकडे सुद्धा नोकरी केलेली आहे. काही वर्षांनी काही धन घेऊन घरी आले आणि आता हळूहळू 16वं लागलं होतं. आणि त्या काळच्या 17व्या शतकानुसार आता यांचा विवाह लावण्यात आला. म्हणाले अजून काही कमी होतं घरात माणसं खायला, ते एक वाढला. आणि अशाच दिवस चाललेले आहेत, आनंदामध्ये दिवस आहेत. जरी पैसा नसला तरी दुःख नाही हो, कारण धन ही संपत्ती मानणारं हे कुटुंब नाही आहे. आणि अशातच आता घरामधील आपली भावंडंसुद्धा लहानाची मोठी होत आहेत. आणि वडिलांनी सांगितलं, बाबा अवधूता तुला हातपाय हलवायला हवे, जिथे बसून आपला चरितार्थ भागणार नाही. काय कर तर मोठ्या शहरामध्ये जा, जेणेकरून आपल्याला अधिक धनाची प्राप्ती होईल आणि आपला प्रपंच चांगला उत्तम चालेल. आणि म्हणून या अवधूत पंतांनी आईवडिलांच्या सांगण्याप्रमाणे गावाचा त्याग केला. कळंबवरून निघाले. कुठे आले हो? सगळी लोक येतात त्याच ठिकाणी आले. जे आपले लोक नशीब आजमावायला येतात ना, त्याच ठिकाणी या पुण्यनगरीमध्ये आले, पुण्यामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर नष्टक नामक एका सावकाराकडे यांनी नोकरीला राहिले. उत्तम कारकुनी, उत्तम हिशोबाचं ज्ञान आहे आणि त्याच्या ठिकाणी त्यांनी हिशोब लिहिण्याच्या कामासाठी राहिले. कधी आले तर 1811च्या ह्या इसवी सन 1811 तिच्या सुरुवातीला यांनी पुण्यामध्ये प्रवेश केला आणि नोकरीची सुरुवात झाली. मालकसुद्धा यांच्या कामावरती भरपूर खुश असायचा. आणि होता 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 चातुर्मासाला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला चातुर्मासामध्ये पुण्यामध्ये अनेक ठिकाणी 4-4 महिने कीर्तन, प्रवचन, पुराणकथा ह्या असायच्या. आणि ह्याच्या कानावरती बातमी आली की आपल्याच दुकानापासून, आपल्या पेढीपासून जवळ असलेल्या त्या बेलबागेच्या विष्णू मंदिरामध्ये मुंबईचे कोणीतरी प्रसिद्ध ठाकूरदास नावाचे कीर्तनकार आलेले आहेत. आणि त्यांची कीर्तनं पूर्ण चातुर्मास म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद ते कार्तिक 4 महिने कीर्तन आहेत. वा म्हणाले, पर्वणी आहे. आणि आपल्या मालकाने विचारलं, मालक आपलं काम वेळेत पूर्ण करीन आणि काम झाल्यानंतर मी कीर्तनाला जाऊ का हो? मालकाने सुद्धा परवानगी दिली. कारण म्हणाले काम वेळेमध्ये पूर्ण करतोयस मग नंतर तू कुठेही जा, तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे, माझं काही म्हणणं नाही. आणि मालकाने सुद्धा याला परवानगी दिली. आणि हे अवधूत पंत आता कीर्तनामध्ये जायला लागले. होता 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 महिनाभर कीर्तन श्रवण करतायत. आणि कीर्तनामध्ये या ठाकूरदास बुवांनी विषय घेतला कीर्तनाचा. त्या पंधरवड्यामध्ये विषय असा आला, काय बाबा रे, हा नरदेह का मिळाला, याचं सार्थक नक्की कशामध्ये आहे. आणि ह्याविषयी बुवांनी सुंदर असं निरूपण केलं. आणि कथाभाग कुणाचा सांगितला तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, की ज्यांना संसारामध्ये किती दुःख होती आणि त्या दुःखांवरती मात करून त्यांना सद्गुरु कृपा कशी झाली आणि भगवान पांडुरंगाने त्यांना आपलंसं कसं केलं, हा सगळा चरित्र भाग सांगितला. सलग 2-3 महिने श्रवण घडतंय आणि अंतर्मुख होऊन घरी आल्यावर विचार चालला आहे. कारण कीर्तनाचा अधिकारच असा आहे हो. कीर्तने महादोष जाती, कीर्तने पाविजे उत्तम गती,
कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते. कीर्तन हे आपल्या स्वार्थाकरिता करायचंय का, तर आपल्या सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा. समर्थ म्हणाले हरिकथेविना सर्वथा राहू नये. एकही दिवस असा जाता कामा नये की ज्या दिवशी काही श्रवण घडलं नाही, काही चिंतन घडलं नाही, तो जीवनातला व्यर्थ दिवस गेला असं समजावं. आणि एके दिवशी कीर्तनाला बसलेले आहेत आणि बुवांनी सुंदर असं निरूपणाला सुरुवात केली. एके दिवशी श्री विष्णू मंदिरात, एके दिवशी श्री विष्णू मंदिरात, एके दिवशी, एके दिवशी श्री विष्णू मंदिरात हरिदास कथिते हरि कीर्तनात, हरिदास कथिते हरि कीर्तनात. जाणून या त्या जाणून या त्या मोल आयुष्यात, जाणून या त्या मोल आयुष्यात, करून हरिभक्ती सार्थक करित्या, करून हरिभक्ती सार्थक करित्या. आणि बेलबागेतल्या त्या भगवान श्रीहरी महाविष्णूंच्या मंदिरामध्ये कीर्तनामध्ये ऐकलं, जर नरदेह मिळाल्यानंतर जर का भगवंताची भक्ती घडली नाही ना, हा जीवन हा देह व्यर्थ गेला हे ऐकलं मात्र. आणि मनामध्ये निश्चय दृढ झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पेढीवरती गेल्यानंतर त्या नष्टक सावकाराला सांगितलं, मालक आजचा दिवस माझा शेवटचा, काही चुकलं असेल तर माफ करा, उद्यापासून मी आपल्याकडे नोकरीला येणार नाही. का रे बाबा काय झालं, दुसरीकडे जास्त पगाराची नोकरी मिळाली का? नाही म्हणाले, मला आता नोकरीच करायची नाही आहे. म्हणाले झालेल्या दिवसाचा पगार तुमच्याकडेच ठेवा म्हणाले. कारण श्रोते हो, कितीही पैसा कमवला तरी घरामध्ये जोपर्यंत तुम्ही पैसा कमवत आहे तोपर्यंत तुम्हाला मान आहे. समाजामध्ये जोपर्यंत आर्थिक स्थिती उत्तम आहे तोपर्यंत मान आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, असतील शितेत जमतील भूते. आणि घरामधनं एवढा पैसा पाठवून सुद्धा दर महिन्याला तो महिना पूर्ण व्हायच्या आधी पत्र यायचं की अजून पाठवा, अजून पाठवा. किती हो. अवधूत पंत कंटाळे म्हणाले, बास झालं, आता उर्वरित जीवन हे फक्त आपलं आणि आपल्या भगवान दत्तात्रयांसाठी अर्पण करायचं. आणि ठरलं. त्या दिवशी संध्याकाळी कीर्तन झालं आणि आपल्या मनातील मनोगत ठाकूरदास बुवांना कथन केला. बुवांनी सुद्धा आशीर्वाद दिला. म्हणाले, भगवंत आपल्या मनोबलाला, आपल्या धैर्याला आशीर्वाद देऊ म्हणून बुवांनी सांगितलं. आणि ह्यांनी निघाले. सर्व सोडून जायचं होतं. काय बरोबर न्यायचं होतं? फक्त 2 धोतर, लज्जारक्षणासाठी वस्त्र आणि 1 कमंडूल बरोबर घेतलं आणि पुण्यनगरीचा त्याग केला. कुठे निघाले? सगळ्यात पहिल्यांदा आले तुळशीबागेतल्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं आणि तेथून पुढे निघाले. सोडून ते पुण्यनगरी, ते पुण्यनगरी, सोडून पुण्यनगरी, पुण्यनगरी. पुण्यनगरी, पुण्यनगरी, पुण्यनगरी. पुण्यनगरीचा त्याग केला आणि त्यानंतर निघाले उत्तरेला असलेल्या चिंचवड ग्रामामध्ये, की ज्या ग्रामामध्ये ते गाव प्रसिद्ध कशामुळे आहे तर महान गाणपत्य मोरया गोसावी महाराजांच्यामुळे. आणि महाराजांच्या समाधीवरील त्या विघ्नहर मंगलमूर्तींचं दर्शन घेतलं. कारण कोणत्याही
शुभ कार्याला श्री गणेशांचे आशीर्वाद हवेत ना हो. आणि त्या तिथून मंगलमूर्तींचं दर्शन घेतलं आणि एक साधू बाहेर भेटला आणि त्यांनी म्हणाला, महाराज आपली शाल किती सुंदर आहे हो. जशी असं तो साधू म्हणाला मात्र आणि ती शाल आणि आपल्या जवळचं कमंडलू तात्काळ त्या साधूला देऊन टाकलं आणि पुढे निघाले. तेथून पुढे देहू नगरी, देहू नगरी, पुढे देहू नगरी, देहू नगरी. त्या तिथून निघाले आणि देहू ग्रामाचा रस्ता धरला. कारण कीर्तनामधून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकलेलं आहे आणि त्यांच्यासारखी भगवत दर्शनाची आस मनामध्ये आहे आणि म्हणून देहूकडे जाण्याचा निश्चय केला. तेथून पुढे देहू नगरी, देहू नगरी, साधू अवतार जी भीतरी, तुच्छ वाटे अमरपुरी, देवते थे वस्ती करी, देवते थे वस्ती करी. अमरपुरी सुद्धा त्यापुढे तुच्छ वाटावी अशा त्या देहू ग्रामामध्ये आले आणि तुकाराम महाराजांच्या स्थापित पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तिथेच मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या समयाला इंद्रायणीच्या काठी आले. जी पावन इंद्रायणी की ज्या इंद्रायणीला माऊलींचा आणि तुकाराम महाराजांचा दोघांचाही सहवास लाभला अशा त्या पावन इंद्रायणीमध्ये स्नानासाठी उतरले. एक डुबकी मारली, स्नान करायला सुरुवात केली आणि मनामध्ये एक विचार यायला लागला. तुकाराम महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर दिसायला लागलं. स्नान झालं, सूर्याला अर्घ्य देण्यासाठी हातामध्ये जल घेतलं आणि मनामध्ये एक संकल्प, एक प्रतिज्ञा आली. काय प्रतिज्ञा आली? कर संपुटी जलासी घेवोनी हो, कर संपुटी जलासी घेवोनी, कर संपुटी. जलासी घेवोनी सांडिले तदा संकल्पाला गोनी, सांडिले तदा संकल्पाला गोनी. वा जलासी घेवोनी सांडिले तदा संकल्पाला गोनी. जीव भाव हा गुरु चरणी, जीव भाव हा गुरु चरणी, हृदय कोरिला नेम करोनी, हृदय कोरिला नेम करोनी, कर संपुटी. जलामध्ये हातामध्ये जल घेतलं आणि एक संकल्प केला. काय संकल्प केला? पण कोणताही संकल्प श्रोते हो, जल हातामध्ये घेऊन करायचं आहे त्यालाच संकल्प म्हटलेला आहे. काय संकल्प केला? आजपासून 1 संवत्सरा भीतरी, आजपासून 1 संवत्सरा भीतरी, सगुण दर्शन न झाले तरी, सगुण दर्शन न झाले तरी, प्राण त्यागीन बोलला.
काय संकल्प केला, आजपासून 1 वर्षवरती 7 दिवस या अवधीमध्ये जर का भगवान अत्रिपुत्र दत्तात्रयांचं सगुण दर्शन जे पुराणांनी वर्णन केलेलं आहे ना, तसंच्या तसं 3 शिरे 6 हात अशा रूपामध्ये दर्शन झालं नाही तर हा देह जिवंत ठेवणार नाही. त्याच वेळेला भगवान दत्तात्रयांच्या चरणावरती हे देहरूपी पुष्प अर्पण करीन अशी प्रतिज्ञा केली आणि पाण्यामधून बाहेर आले. तो काय दिसलं हो, एक कौपिन आणि एक कमंडलू त्या इंद्रायणीच्या घाटावरती दिसलं. कौपिन कटीसूत्र बघितलं. कौपिनवंतम खलु भाग्यवंतम आचार्य म्हणाले हा तुकाराम महाराजांनी माझ्या प्रतिज्ञेसाठी दिलेला प्रसादच आहे म्हणून तो धारण केलं. कौपिन वस्त्र परिधान केलं, हातामध्ये कमंडलू घेतले आणि कुठे जायचंय, कोणत्या मार्गाने जायचंय, कुणाला भेटायचंय काही माहिती नाही. फक्त मनामध्ये काय आहे, भगवान दत्तात्रयांचं दर्शन. किती वेळामध्ये, 1 वर्ष 7 दिवस प्रतिज्ञा केली. इसवी सन 1811च्या भाद्रपद महिन्याच्या वद्य चतुर्थीच्या दिवशी ही प्रतिज्ञा घेतली आणि तिथून निघाले आणि कुठे निघाले, जिकडे रस्ता निघेल तिकडे निघाले. पहिल्यांदा आले घोडगावला, त्यानंतर जुन्नरला आणि असे एक ग्राम पुढे जात आहेत. आणि श्रोते हो, तुम्ही भगवंतासाठी घराच्या बाहेर पडा, भगवंतासाठी सर्व संग परित्याग करा, भगवंत तुमच्यासाठी धावून येतो, हे सत्य आहे हो. आणि भगवंतानी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या रूपामध्ये यांच्या समोर यावं आणि मदत करावी. एका गावामध्ये एक साधू भेटला. तो साधू कानफट्या या संप्रदायापैकी होता, जो नवनाथ संप्रदायापैकी एक संप्रदाय आहे. आणि तिथे काही दिवस मुक्काम केला आणि त्या साधूंनी सांगायची अवस्था बघितली. खरोखर भगवान दत्तात्रयांच्या दर्शनाची तळमळ बघितली आणि सांगितलं, बाळा तुझी प्रतिज्ञा नक्की पूर्ण होणार. कुठे जाशील, गिरनारला जा, तिथे तुला दर्शन होणार, हे सांगितलं. आणि हे महाराज पुढे निघाले. त्यानंतर चंडीदास नावाचे एक साधू यांना भेटले. त्यांनी सांगितलं इथे राहा. म्हणाले अहो, 1 वर्ष 1 दिवस हा वर्षातला माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. वर्ष पटापट सरतं आहे हो. अरे हो, पण उद्यापासून म्हणाले भागवत कथेला सुरुवात होते, श्रवण कर आणि मग जा. अरे होय, श्रवण आहे, मग मी थांबतो. सगळ्यात पुढे बसावं, आनंदाने श्रवण करावं. आणि होता 7 दिवसाची कथा संपत आली. आणि 7व्या दिवशी भगवान दत्तात्रयांनी यांच्या कानामध्ये दत्त संप्रदायाचा अष्टाक्षरी महामंत्र त्याची ह्यांना दीक्षा दिली. पण अजूनही दर्शन झालेलं नाही. पण मनामध्ये, स्वप्नामध्ये, कानामध्ये येऊन मार्ग दाखवत आहेत, स्वप्नामध्ये दृष्टांत देत आहेत. आणि जी आपली परंपरेची माहुरच्या दत्ताची उपासना या अवधूत पंथांची चाललेली. आणि होता तिथून पुढे निघाले. कुणीतरी सांगितलं नाशिक ह्या ठिकाणी जा. आपण म्हणतो नाशिक, मूळ नाव त्याचं नाशिक असं आहे. आणि नाशिकला जा, तुला तिथे एक अधिकारी सत्पुरुष भेटतील आणि ते तुझे सद्गुरू आहेत असे एका सत्पुरुषांनी सांगितलं. आणि यांनी नाशिक ग्रामामध्ये आले. नाशिक पंचवटी बहुत निकटी गोदावरीचे तटी. नाशिक पंचवटी बहुत निकटी गोदावरीचे तटी. नांदे श्री रघुनाथ मूर्ती बरवी पाहू चला हो दिटी. नांदे श्री रघुनाथ मूर्ती बरवी पाहू चला हो दिटी. यांचे पाद पदांबुजासी नमिता जीवासी हाती सुटी. ज्यांचे पाद पदांबुजासी नमिता जीवासी हाती सुटी. ब्रह्मानंद सुखासी पावनी हरे भवताप उठा उठी. ब्रह्मानंद सुखासी पावनी हरे भवताप उठा उठी. सद्गुरुनाथ महाराज की जय. रघुनाथ भटजी नावाचे एक सत्पुरुष आहेत की जे साक्षात भृगु ऋषींचा अवतार आहे. त्यांना शरण जा. आणि सांगितल्याप्रमाणे गोदावरीच्या काठी ह्या दोघांची भेट झाली. रघुनाथ भटजीने विचारलं, बाबा कोण, नाव काय, कुठून आलास? यांनी सांगितलं सगळा प्रवास कळंबपासून कुठे आलो, कुठून कसा आलो, सगळा सांगितला. अशी प्रतिज्ञा केली. त्या साधूंनी सांगितलं गिरनारावर दर्शन होईल. अरे मी हे नाही विचारलं कुठून आलास म्हणजे कोणत्या जन्मापासून आलास, संप्रदाय काय, सगुण का निर्गुण उपासना.
म्हणाले असलं काही मला माहिती नाही, अजून मला सद्गुरू प्राप्ती झालेली नाही. ठीक आहे म्हणाले, तिथे 15 दिवस राहा. नाही 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 म्हणाले, मला थांबायला वेळ नाही, हो मला गिरनारला जायचं आहे. आणि रात्री स्वप्नामध्ये दत्तदर्शन झालं, भगवान दत्तात्रय आले. अरे म्हणाले, नाही कुणाला सांगतोयस, मुकाट्याने 15 दिवस नाशिकमध्ये राहायचं, खबरदार म्हणाले वेळ पुढे गेला असतं. आणि दुसऱ्या दिवशी येऊन साष्टांग नमस्कार घातला. म्हणाले तुमचं सगळं ऐकतो, 15 काय महिनाभर राहतो. ठीक आहे म्हणाले. आणि रघुनाथ भटजींनी ह्यांना भगवान दत्तात्रेयांच्या ध्यान करायला शिकवलं, अवधूत रूपाचं वर्णन केलं आणि आकाश ध्यानाची दीक्षा दिली. आणि होता 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 म्हणाले दत्त जयंतीचा उत्सव जवळ आलाय, तू उत्सव कर आणि मग पुढे जा. मार्गशीर्ष मास सुरू झाला, सुंदर असा उत्सव सुरू आहे. आणि होता 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 शुद्ध एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी, गीता जयंतीचा दिवस पर्वकाळ उजाडला. आणि सगळे शिष्य समोर बसलेले आहेत, समोर रघुनाथ भटजी बसलेले आहेत, अवधूत पंत पुढे बसलेले आहेत. आणि सगळ्यांना मोठ्याने रघुनाथ भटजींनी सांगितलं, आजपासून ह्याचं नाव अवधूत नाही, तर आजपासून ह्याचं नाव आम्ही निरंजन असं ठेवलं. आमचा पुत्र म्हणून हा ओळखला जाईल. कुणाचा निरंजन, तर निरंजन रघुनाथाचा. आणि गुरुपुत्र म्हणून मान्यता मिळाली. आणि जो दत्तमंत्र मिळाला होता ना, त्याला प्रणवासहित म्हणजे ओंकारासहित दीक्षा मिळाली. ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राची दीक्षा मिळाली. आणि काय आनंद झाला की ब्रह्मानंदामध्येच राहायला लागले. होता होता दत्त जन्म झाला. आणि म्हणाले, एक दिवशी गुरुजींनी आठवण केली, अरे निरंजना तुला काही प्रतिज्ञा तुझी होती. हो 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 म्हणाले गुरुजी, लक्षात आहे. मग म्हणाले, अरे पूर्ण नाही का करायची, पण आपली आज्ञा असेल तर. हो म्हणाले, तात्काळ पूर्ण करायची, एक क्षणही न थांबता इथून निघायचं. कुठे जायचं, जावे आता गिरनार पर्वतासी, जावे आता गिरनार पर्वतासी, जावे आता गिरनार पर्वतासी, जावे आता गिरनार पर्वतासी. दत्त दर्शन होईल त्या स्थळासी, दत्त दर्शन होईल त्या स्थळासी. त्वरित ताई येथोनिया आता, त्वरित ताई येथोनिया आता. ध्यानी चिंती श्री गुरुदेव दत्ता, ध्यानी चिंती श्री गुरुदेव दत्ता. तात्काळ निघून जा म्हणाले, एक क्षणभरही थांबायचं नाही. आणि गुरुजींना नमस्कार केला. आता मात्र दोघांची ताटातूट ही फार गंभीर क्षण होता. हो, कारण आता जिव्हाळा लागलेला होता. गुरुपुत्र एकमेकांचा वियोग सहन करू शकत नव्हते. पण हळूहळू हळूहळू नाशिक सोडलं. आणि आता कुठे जायचं, कसं जायचं, संपूर्ण नकाशा मार्ग माहिती होता. त्र्यंबकेश्वरला आले. भगवान त्र्यंबक राजांचं दर्शन घेतलं, त्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली आणि निघणार. तोच एक शिष्य धावत आला. म्हणाले, गुरुजींनी तुम्हाला एक संदेश दिलाय. म्हणाले, परवाच आलो नाशिकवरून आणि लगेच संदेश. म्हणाले, काय संदेश आहे? तो पत्र बघितलं, पत्राला वंदन केलं. आणि कसं ध्यान कर, दत्तात्रेयांच्या त्या मूर्तीचं कसं रूप आठव हे त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं होतं. माला कमंडल रधाकार पद्मयुगमे मध्यस्रवाणी युगुले डमृत्युशूले यशास्त्र ऊर्ध्वकरयो शुभशंखचक्रे वंदे तुमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि त्याप्रमाणे ध्यान करायला सुरुवात केली. आणि होता 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 सापुतारा, गुर्जर प्रांत आणि त्या सौराष्ट्र प्रांतामध्ये प्रवेश केला, बडोदा. आणि एक एक मार्गावरती अनेक सत्पुरुषांच्या भेटी झाल्या. सद्गुरूंनी आज्ञा झाल्याप्रमाणे गिरनारच्या पायथ्याशी गेल्याच्या नंतर तिथेच मुक्काम केला. भामनाथाचं दर्शन घेतलं. आणि दृष्टांत झाला. म्हणाले, अजून वेळ आहे प्रतिज्ञापूर्तीला. म्हणाले, मग काय करू, द्वारकेला जा आणि कृष्णरूपाचं दर्शन घे. आज्ञेप्रमाणे निरंजन महाराजांनी केलं, निरंजन स्वामींनी केलं. भगवान गोपालकृष्णांचं दर्शन घेतलं. पुन्हा आले. काही दिवसच फक्त 1 वर्ष पूर्ण व्हायला बाकी होते. प्रतिज्ञापूर्तीला 1 वर्ष व्हायला. आता म्हणाले, काय करशील? पूर्ण गिरनार पर्वताला, खरं नाव गिरीनारायण असं आहे, अपभ्रंशाने गिरनार झालं.
त्या पर्वताला म्हणाले प्रदक्षिणा घाल. आणि ती प्रदक्षिणा आत्ता फक्त कार्तिक महिन्यामध्ये एकादशी ते पौर्णिमाच फक्त ते वन खात्याचं क्षेत्र उघडं असतं, इतर वेळा जाता येत नाही. पण त्यावेळेला 1811चा कालखंड आहे हो. आणि सांगितल्याप्रमाणे त्या दुर्धर अशा घनदाट जंगलामधून प्रदक्षिणासुद्धा केली. मुखाने भगवान दत्तात्रयांचं नाव चालू आहे. आणि फक्त 3 दिवस बाकी होते 1 वर्ष पूर्ण व्हायला, आणि तो गिरनाराचं शिखर चढायला सुरुवात केली. पण गुरुजींनी सांगितलं होतं 3 दिवस आधी पुढे जा आणि धरणधर. कारण म्हणाले भगवान दत्तात्रेय हे महाखट्याळ देवता आहे, तुझी प्रतिज्ञा तुझी परीक्षा ही बघितल्याशिवाय कृपा होणार नाही. आणि पर्वत चढायला सुरुवात केली. मुखाने भगवान दत्तात्रेयांचा धावा सुरू करतायत. आत्तासारख्या काहीही पायऱ्या वगैरे बांधलेल्या नव्हत्या हो. आणि मुखाने भगवान दत्तात्रेयांचा धावा करतायत. दयाळा कृपा स्वामी दिगंबरा, दयाळा कृपाळा स्वामी दिगंबरा, कृपेच्या दातारा दीनबंधो, कृपेच्या दातारा दीनबंधो, दीनबंधो, दयाळा कृपाळा स्वामी दिगंबरा. निरंजन म्हणे दे आता भेटी, निरंजन म्हणे दे आता भेटी, नको करू कष्टी, नको करू कष्टी देवराया, देवराया, दयाळा कृपाळा स्वामी दिगंबरा, दयाळा कृपाळा स्वामी दिगंबरा, दयाळा कृपाळा स्वामी दिगंबरा. भगवान दत्तात्रेयांची अशी प्रार्थना चालू आहे. मनापासून हाक मारतायत. आणि होता 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 त्या दत्तपादुकांच्या समोर जाऊन पोचले. आणि पादुकांच्या समोर बसलेले धरण धरलेलं आहे. 3 दिवस बाकी आहे. आणि भगवान दत्तात्रेयांनी ह्यांची परीक्षा बघायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी कडाक्याची थंडी पडली. दुसऱ्या दिवशी सोसाट्याचा वारा आणि बरोबर विजांसह गडगडाटासह पाऊस. एवढा पाऊस की त्या पावसाबरोबर पाण्याबरोबर वाहून जाऊ का काय असं वाटायला लागलं. कारण आतासारखी तटबंदी वगैरे काही नव्हतं त्यावेळेला. पण अशात सुद्धा रात्री स्वप्नामध्ये एका स्त्रीने येऊन गरम गरम खिचडी आणून दिली. आणि 3रा दिवस उजाडला. भगवान दत्तात्रेयांची दर्शन अजूनही झालं नाही आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण होणार म्हणून स्वामी भगवान दत्तात्रेयांना प्रार्थना करतात. भगवंता तुला असं वाटतंय ना माझी प्रतिज्ञा पूर्ण होऊ नये, ठीक आहे, मग दुसरी प्रतिज्ञा मी नक्की पूर्ण करीन. दुसरी काय तर दर्शन झालं नाही तर देह ठेवणार नाही. आणि एक भली मोठा दगड, भली मोठी शिळा समोर आणली. आणि त्या पादुकांच्या समोर देह त्यागाचा निर्णय हा पक्का झाला. आणि जोरदार डोकं आपटलं. पण एकदा आपटलं आणि डोकं फुटलं नाही. आणि दुसऱ्यांदा जे आपटलं मस्तक, त्या नारळ जसा फोडावा ना तसे 2 शकलं झाली. आणि गतप्राण अवस्थेमध्ये निरंजन स्वामी पडले. आणि तात्काळ त्याच वेळेला भगवान दत्तात्रेय सगुण रूपामध्ये प्रकट झाले. कारण भक्ताची प्रतिज्ञा जर का पूर्ण झाली नाही तर नाव कुणाचं बदनाम होणार आहे, भगवंताचं होणार आहे. आणि प्रकट झाले. आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडलं, यांना जिवंत केलं. आणि आपल्या 6 हातांनी आलिंगन दिलं, उठवलं आणि सगुण रूपामध्ये दर्शन दिलं. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. ह्या रूपामध्ये प्रकट झाले. आशीर्वाद दिला. आपला उजवा हात मस्तकावरती ठेवला. प्रसाद वस्त्र आणि खडावा दिल्या. कवित्व स्फूर्ती दिली. आजपासून सांगितलं, म्हणाले
आजपासून तुला मी कवित्व शक्ती प्रदान करतो, ही प्रसाद वस्त्र आणि पादुका तुला देतो. त्या जीवापलीकडे प्राणापलीकडे जतन कर, कारण श्रोते हो देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांसी पाडाव्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, असं सख्य भक्तीमध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे. भगवंतानी या भक्तीवरती प्रसन्न झाले, म्हणाले आता असा वेडेपणा पुन्हा करू नको, कारण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये असा सारखी कृपा दर्शन होत नाही. तुझे रघुनाथ भटजी गुरुजी आणि मी हे एकच आहोत. या आयुष्यभर या पादुकांचं आणि खडावांचं जतन कर आणि माझी नामकीर्ती, माझं भजन या अभंगामधून गा आणि लोकांमध्ये भक्तीचा प्रचार प्रसार कर, जा परत जा म्हणून आशीर्वाद दिला. भगवान दत्तात्रेय अंतर्धान पावले. श्रोते हो, हेच पुढे निरंजन रघुनाथ स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले, की ज्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. त्यांचा अनेक शिष्य संप्रदाय आजही महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो. की मिरजच्या पटवर्धन सरकारांनी सुद्धा यांचा अनुग्रह घेतला. मिरजच्या मठामध्ये किल्ल्यामध्ये यांनी स्थापन केलेली भगवान दत्तात्रेयांची मूर्ती बघायला मिळते. यांना अधिकार का हो प्राप्त झाला, आपण सुरुवातीपासून त्यांचा प्रवास बघितलेला आहे. कळंबापासून निघालेले गिरनारपर्यंत जाऊन पोचले. हा फक्त आणि फक्त संतांच्या संगतीमुळे आयुष्यामध्ये बदल झाला. म्हणून श्रोते हो, आयुष्यामध्ये बाकी काहीही घडलं नाही, काहीही साधलं नाही तरी चालेल. फक्त काय करा तर कीर्तनाला जाऊन बसा आणि संतांच्या संगतीमध्ये जाऊन बसा. आणि कीर्तन जाण्यासाठी म्हणून सगळ्यांनी परत एकदा सांगतो, जाण्याच्या आधी कीर्तन विश्व ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि जेवढं शेअर करता येईल म्हणून तेवढं सगळ्यांना त्याचं पाठवा आणि आर्थिक सहाय्य करा. कारण शेवटी या सगळं आर्थिक ह्याच्यावरती हा सगळा डोलारा उभा आहे. म्हणून अशी नवीन कीर्तनं आपल्याला ऐकण्यासाठी म्हणून सगळ्यांनी कीर्तन विश्वाला असंच भरभरून प्रेम द्या, एवढंच सांगतो. आणि सगळ्यांचा उद्धार होण्यासाठी जे समर्थांनी सांगितलं तेच आपण एकदा पुन्हा आठवायचा मनाचा श्लोक आणि झालेली कीर्तन सेवा भगवान दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण करायची. मना सर्व ही संग सोडून द्यावा, मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा ठरावा, अति आदरे सज्जनाचा ठरावा, सज्जनाचा धरावा, मना सर्व ही संग सोडून द्यावा, मना सर्व ही संग सोडून द्यावा, मना सर्व ही संग सोडून द्यावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निरंजन रघुनाथ स्वामी महाराज की जय. हेचे दान देगा देवा तुझा विसर नवा, गुणगाई नावणी हेची माझे सर्वस्व, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, कामणे गर्भवासी सुखे घालावे मासी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. उठा रे उठा काळाला विचित्र, पडे घावया धर्मावरी पवित्र, त्याच्या आलसा मत्सरा दुर्विचारा, त्याच्या आलसा मत्सरा दुर्विचारा, करा व्यापतो हिंदू धर्म प्रसारा, करा व्यापतो हिंदू धर्म प्रसारा. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा.
61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.